नमस्कार, मी राजाराम पाटील नवी मुंबई उरणमधून रायगड जिल्ह्यातून बोलत आहे। आज आपण गावठाण प्रश्न या विषयावर बोलणार आहोत। नवी मुंबईमध्ये सिडकोने आणि नगरविकास खात्याने घरे नियमित करण्याचा जो आदेश इथे काढलेला आहे, तो आदेश गावातल्या जमिनी भाडे कराराने देण्याचा असल्यामुळे लोकांना तो मान्य नाही। असे आदेश अनेक वेळा निघाले, तरी चर्चेला आला असला तरी तो महाराष्ट्र आणि देशाचा प्रश्न असल्यामुळे त्याच्यावर आपण आज सविस्तर बोलू। विषयाचं नाव आहे की गावठाण प्रश्न। स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांनंतरही एकाही गावाचं नियोजन करू न शकलेले राज्य आणि केंद्र सरकार, असा विषय आहे। पुन्हा एकदा सांगतो की 77 वर्षांनंतरही एकाही गावाचे नियोजन करू न शकलेले राज्य आणि केंद्र सरकार, म्हणजे हा प्रश्न एवढा गंभीर आहे की तो नवी मुंबईचा प्रश्न म्हणून आपल्याला चर्चेत घ्यायचा नाही, तर एकूणच देशातल्या गावांच्या नियोजनामध्ये सरकार कसं अपयशी ठरले आणि म्हणून आता या नवी मुंबईच्या प्रश्नाच्या निमित्त शासनाने एक स्वतंत्र चिंतन आणि स्वतंत्र आयोग, नियोजन आयोग स्थापन करून भारतातल्या गावांचा प्रश्न सोडवावा, यासाठी मी आज इथे चर्चेला बसलेलो आहे। आपल्याला कल्पना आहे की आज महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे। जे सामाजिकदृष्ट्या शोषित होते, ओबीसी, एससी, एसटी, ज्यांना प्रतिनिधित्व नव्हतं आणि म्हणून त्यांना प्रतिनिधित्व शासनामध्ये मिळावं, नोकऱ्यांमध्ये मिळावं, शिक्षणात मिळावं म्हणून आरक्षणाची रचना आपल्या संविधानात केलेली आहे। आणि भारताच्या लोकसंख्येचा 85% भाग हा मागासवर्गीयांचा आहे आणि त्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याची स्पर्धा सत्ताधारी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची लागलेली आहे। या सत्ताधाऱ्यांनी मागच्या काळात स्वातंत्र्यानंतर कुठलंही नियोजन केलेलं नाही आणि अशी लोक केवळ ओबीसींच्या आरक्षणातच घुसखोरी करू पाहत नाहीत, तर हे लोक आता ओबीसींच्या, मागासवर्गीयांच्या गावठाण जमिनीमध्ये सुद्धा आपला अधिकार गाजवायला निघालेत। आणि म्हणून फार मोठा संघर्ष, खरं म्हणजे गावठाण प्रश्न हा उच्चवर्णीय विरुद्ध मागासवर्गीय असा प्रश्न आहे आणि गावठाणांचा, मागासवर्गीयांच्या गावठाणांचा प्रश्न फार मोठा असल्यामुळे याला एक सामाजिक संघर्ष सुद्धा आहे। आणि म्हणून या सामाजिक संघर्षामध्ये मागासवर्गीयांना, ओबीसींना जमिनींची मालकी नव्हती, ती मिळण्यासाठी जे अगोदर झालेली आंदोलन आहेत, त्यामध्ये कुळ कायद्याचं आंदोलन, पाण्यासाठी चौदार तळ्याचं आंदोलन, आपल्याला माहीत आहे जंगल सत्याग्रह चिरनेरचा झाला आणि या सगळ्यामध्ये जमीन, जंगल, पाणी याबरोबरच शिक्षण आणि आरक्षणाची आंदोलनं सुद्धा गाजली। आणि हीच पार्श्वभूमी आज नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या गावठाणांच्या प्रश्नामध्ये आहे। आणि म्हणून हा प्रश्न अत्यंत दाहक झालेला आहे। अत्यंत क्रूर शासक मराठा, ब्राह्मण, वैश्य राज्यकर्ते हे कशा पद्धतीने गावांची लूट करत आहेत, त्यांचं अस्तित्व संपवत आहे, ते पाहायचं असेल तर मुंबईच्या गावठाणाच्या बाबतीत आपण अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की मुंबईला कसं लुटलं गेलेलं आहे। आणि म्हणून याला फार मोठा संघर्ष आहे। आरक्षणाचा संघर्ष, ओबीसींच्या आरक्षणाचा संघर्ष जो महाराष्ट्रात चालू आहे त्यामध्ये मी सतत सक्रिय असतो, परंतु आज या ठाणे, रायगड, पालघर मधल्या ओबीसींच्या घरांच्या आणि गावठाणांच्या अस्तित्वाचा प्रश्न आल्यानंतर त्यांची वस्तीत जर शिल्लक राहिली नाही तर शिक्षण आरक्षणाचं काय, असा विषय असल्यामुळे मी प्राधान्याने जमिनींच्या प्रश्नाकडे पाहतो। आणि म्हणूनच पुन्हा एकदा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ महाराष्ट्रातले अनेक लोक बघत असतात, कायदे पंडित बघत असतात, सुप्रीम कोर्टाच्या काही न्यायमूर्तींशी किंवा सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांशी सुद्धा चर्चा करण्या इतपत हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण जसं आपल्याला भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे सगळे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत मानवी हक्कांचे, त्याच पद्धतीनं व्यक्तीला जगण्यासाठी घराची आवश्यकता असते, गावाच्या नियोजनाची आवश्यकता असते, त्यामध्ये पाणी असेल, वीज असेल, जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत, सूर्यप्रकाश असेल, हे त्या नागरिकांचे जगण्याचे अधिकार आहेत। आणि म्हणून या सगळ्या कायद्याची पायाभरणी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 40 मध्ये आहे।
म्हणजे आपली सगळी चर्चा ही भारतीय संविधानातल्या आर्टिकल 40 नुसार होते आणि म्हणून या चर्चेचा समारोप होताना या आर्टिकल 40 वर खरं म्हणजे गावांच्या नियोजनाचा नवा कायदा निर्माण व्हावा हा उद्देश घेऊन मी आपल्यासमोर बोलत आहे। आणि म्हणून 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण 6,40,000 गावं आहेत। 40,930 गावं आहेत। पुन्हा एकदा सांगतो, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये महसुली गावं आहेत ती 6,40,930 आहेत। ही महसुली नोंद असलेली गावं आहेत। अनेक आदिवासी पाडे आहेत, मागासवर्गीयांच्या वस्त्या आहेत, त्यांच्या नोंदी बऱ्याच ठिकाणी घेतलेल्या नाहीत। काही दुर्गम ठिकाणी या वस्त्या आहेत। उदाहरणार्थ आरे वासात आहे जे जंगल आहे, त्या जंगलामध्ये 28 आदिवासी पाडे आहेत, पण त्यांची नोंद शासन घ्यायला तयार नाही। तसेच मुंबईमध्ये 200 गावठाण आहेत, पण दाखवताना 80 ते 90च गावं दाखवतात। पण ही गावं जी नोंद झालेली आहेत अशी अनेक गावं, ऐतिहासिक गावं त्या भागामध्ये आहेत। भारतात एकूण शहरे 4,000 आहेत। 4,000 शहरांच्या समोर 6,40,930 गावं असताना खरं म्हणजे आपण सगळ्यांनी नियोजन हे गावांचं केलं पाहिजे, कुणालाही सहज लक्षात येईल। परंतु गावांचं नियोजन करायला केंद्र आणि राज्य सरकार तयार नाही। आणि म्हणून या प्रश्नाकडे एक राष्ट्रीय प्रश्न पाहण्यासाठी मी आपल्या समोराविषयी मांडत आहे। मुंबईत 200 गावठाणं आहेत आणि आपल्याला माहित आहे की बाबा ठाण्यामध्ये 1,001 गावं आहेत, रायगडमध्ये 1,909 गावे आहेत आणि पालघरमध्ये 1,008 गावे आहेत। ठाण्यातून पालघर जिल्हा नवीन तयार झालेला। आणि म्हणून हे नवी मुंबई किंवा महामुंबई, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथली गावं ही सगळी गावं धोक्यात आलेली आहेत। आणि म्हणून याची जी कारणं आहेत त्याचं कारण आहे की मुंबई शहराची आर्थिक वाढ प्रचंड वेगाने होते आणि यामध्ये वेगाने होणारं शहरीकरण, औद्योगिकरण, सरकारी आणि खाजगी भूसंपादन याच्यामुळे ही गावं धोक्यात आलेली आहेत। आणि गावं धोक्यात आले म्हणजे तिथली मागासवर्गीयांची लोकसंख्या धोक्यात आलेली आहे, तिचं जगणं धोक्यात आलं आहे। मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतामध्ये आजही उच्चवर्णीयांची सत्ता असल्यामुळे ते या गावांचे अधिकार सतत नाकारत आलेत। आणि म्हणून आज जो प्रश्न तयार झाला आहे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे मराठा मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आणि अजितदादा पवार मराठा, हे तिन्ही उच्चवर्णीय लोकांनी हा जो भाडे करार आमच्या समोर ठेवलाय तो आमच्या हजारो वर्षाच्या इथल्या अस्तित्वाचा जो पुरावा आहे तो पुरावा नाहीसा करणारा, पुरावा नाकारणारा अत्यंत अपमानास्पद असा निर्णय आहे। आणि म्हणून याच्याविषयी ठिकठिकाणी चर्चा सभा आता सुरू झालेल्या आहेत। आणि म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न आहे, केवळ आगरी कोळ्यांचा प्रश्न नाही। काही लोक प्रशासकीय अधिकारी, IAS ऑफिसर, सिडकोचे अधिकारी किंवा मराठा राज्यकर्ते अत्यंत कुत्सितपणे याच्याकडे पाहत आहेत, परंतु हा प्रश्न असा नाही। आणि जसं या गावठाणांवर, घरांवर तुमची अतिक्रमणाची कारवाई होत राहील तसा हा उद्रेक होत राहील। हा आदेश काढला आणि घरं 1 महिन्यात नियमित करणार असं सिडकोनी, नगरविकासने सांगितलं। आणि आजच कळंबोली शहरात आणि काल कामोठे शहरात सिडकोची अतिक्रमणाची पथकं JCB मशीन घेऊन गेली होती। हा जो अन्याय अत्याचार आहे हा इतका भयानक आहे की या विषयावर सगळ्या खासदारांचं आणि आमदारांचं मला लक्ष वेधून घ्यायचं आहे। आणि म्हणूनच नवी मुंबईतल्या लोकांना मालकी हक्काने जमिनी हव्यात याविषयी अनेक IAS ऑफिसर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, महाराष्ट्राचे राज्यकर्ते यांना त्याची गंमत वाटते। परंतु त्याचं कारण असं आहे की हे जे माझं यूट्यूबचं भाषण आहे ते अनेक लोक बघत असतील। यूट्यूबवर, गावठाणावर अनेक व्हिडिओ आहेत, परंतु महाराष्ट्रातल्या गावठाणांना एवढा धोका निर्माण झालेला नाही जेवढा धोका या मुंबई परिसरात झालाय। कारण मुंबईतले जमिनीचा भाव आहे तो कमीत कमी 5 कोटी रुपये गुंठा आहे। म्हणजे इथलं एक घर किंवा एक झोपडी सुद्धा 1 कोटीपासून 5 कोटी रुपये किमतीची आहे। आणि म्हणून या भागामध्ये जागा मिळवण्यासाठी बिल्डर लॉबी धडपडते, राजकीय नेते धडपडतात, IAS ऑफिसरना सुद्धा इथे भूखंड, प्लॉट हवेत, अशा प्रकारचे मुंबई शहर आहे। आणि म्हणून इथला जो प्रश्न आहे तो इथं महाराष्ट्रातल्या पुत्र, आगरी कोळी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन हा जो समाज आहे हा समुद्र किनाऱ्याचा हे आहे, वस्ती आहे, ही लढाऊ आहे। जशी पाकिस्तान बॉर्डरवरची राजस्थान आणि पंजाबची जनता ही लढाऊ आहे, संघर्षशील आहे,
तिथून अनेक आक्रमणं झाली, याच पद्धतीनं सागरी मार्गाने अनेक आक्रमणं झाली. पण आता परक्या शत्रूंपेक्षा भारतातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सत्ताधाऱ्यांचा धोका या गावांना असल्यामुळे हा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. आणि म्हणून शासनाने जी लूट इथल्या जमिनींची केली आणि जमिनींची लूट केल्यानंतर आता त्या गावांचं अस्तित्व आहे, त्या गावाला भाडेकरू ठरवण्याचा अत्यंत कृतज्ञ असा निर्णय महाराष्ट्र शासन करत आहे. आणि म्हणून बाकीच्या गावठाणांना जमीन मालकी हवी की नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु आमच्या सगळ्या जमिनी आता मिठागरांच्या जमिनी सुद्धा अदानीला द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार घेते. या मिठागरांच्या जमिनी सुद्धा आगरी कोळ्यांच्या जमिनी होत्या आणि हा जो निर्णय आहे सगळ्या जमिनी आमच्या घेतल्यामुळे आता गावठाणं आकुंचित झालीत, संकुचित झालीत आणि इथे तरी आम्हाला मालकी हक्क हवा. आमच्या या मातृभूमीविषयी स्वाभिमानाची भावना आहे, अभिमानाची भावना आहे, ती पुढल्या पिढ्यांना सांगता यावी म्हणून गावातल्या घराखालची जमीन तरी आमच्या नावावर असावी, हा त्यांचा नैसर्गिक न्यायाचा हक्क आहे. आणि ॲडव्हर्स पजेशन असेल, कुळ कायदा असेल किंवा मागासवर्गीयांना जमिनी देण्याचा मंडल आयोगाचा निर्णय असेल, असे अनेक कायदे या गावठाणातल्या जमिनी मालकी हक्काने देण्यासाठी उपलब्ध असताना सरकार त्यांना मालकी अधिकार देत नाही. याचा अर्थ हे ब्राह्मण मराठा वैश्य लोक इथल्या ओबीसींवर राग काढतायत आणि ज्या पद्धतीने ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार असतील, आणखी सगळे मराठे, सर्वपक्षीय मराठे, एकनाथ शिंदे असतील आज भाजपमध्ये किंवा अजितदादा, शरद पवार एक होऊन जसं ओबीसींचं आरक्षण संपवायला इकडे आलेले आहेत, याच पद्धतीनं ओबीसींची गावठाणं लुटायला सुद्धा हे उच्चवर्णीय लोक एकत्र असताना आता मागासवर्गीयांनी सगळ्यांनी एक होऊन, ओबीसी एससी एसटीनी एक होऊन हा लढा द्यायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या ब्राह्मण मराठा वैश्य राज्यकर्त्यांचा इथल्या जमिनी विकायच्या, नफा कमवायचा आणि तो पैसा निवडणुकीमध्ये वापरायचा. आता आपल्याला माहित आहे की एकनाथ शिंदेचे सहकारी आता सिडकोवर अध्यक्ष म्हणून आले आहेत. कालावधी फक्त 1.5 महिन्याचा आहे, पण 1.5 महिन्यात कोट्यावधी रुपये कमवायचे आणि जमिनी विकून मालामाल व्हायचं उद्देश ठेवून इथे आलेले आहेत. आणि खरंच सिडको ज्यांच्या जमिनीवर आहे तिथला लोकप्रतिनिधी, तिथला आमदार, तिथला खासदार आगरी कोळी कराडी समाजाचा असावा, नैसर्गिक न्यायाचा विषय. परंतु मराठा ब्राह्मण राज्यकर्ते हे महाराष्ट्राची, खास करून मुंबईची लूट करत आलेले आहेत. त्या जमिनी बिल्डरांना कशा द्यायच्या, त्यातून पैसे कसे कमावायचे एवढाच उद्देश असल्यामुळे लोककल्याण हा विषय घेतला तर गावठाणं ही टिकली पाहिजे, गावठाणांचं रक्षण झालं पाहिजे, हा आपल्या लोककल्याणकारी सरकारचा हेतू असला पाहिजे. तो धाब्यावर बसवून हे लोक या भागाची लूट करायला लागलेत. म्हणून गावातून सुद्धा अत्यंत तिखट अशी प्रतिक्रिया आता यायला लागलेली आहे. आणि जर हा नियम या निवडणुकीमध्ये नगरविकासनी भाडे कराराचा ठेवला तर निश्चितपणे या गावठाणांमधून या सरकार विरोधी मोठं मतदान होईल, कारण हा प्रश्न आपल्या पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांचा आहे. आणि म्हणून गावाच्या नियोजनासाठी गाव पातळीवर नियोजन अधिकारी किंवा शहर नियोजनकार उपलब्ध नाही. मी जे आता सांगतोय इथली सगळी गावठाणं अनधिकृत किंवा अतिक्रमण ठरवली, याचा दोष इथल्या गावकऱ्यांचा नाही. ते पारंपरिक पद्धतीने इथे राहत आलेले आहेत, त्यांची घरं पारंपरिक आहेत, 400-500 वर्षापासूनची घरं या भागामध्ये आहेत. तेव्हाचं नियोजन वेगळं होतं. बैलगाड्यावरून आणि घोड्यावरून लोक प्रवास करायचे. आज 2-2 कार, एका बाजूने यायला रस्ता आणि जायला रस्ता, अशा प्रकारचं नियोजन पूर्वी नव्हतं. एका घरात 2-2 कार आहेत, त्यांच्या पार्किंगचा सुद्धा विचार केला नव्हता. अशा वेळी आता आपण नवी मुंबईच्या प्रश्नामुळे, ठाणे रायगडच्या प्रश्नामुळे संपूर्ण देशातली जी गावं आहेत, 6,40,930 गावं आहेत, या गावांचं नियोजन सरकार करणार का, हा माझा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र राज्याचं किंवा सर्व भारतातले संघ राज्यातले सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे. हा गंभीर प्रश्न आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष होऊनही आम्ही कुठल्याही गावाचं नियोजन करू शकलो नाही, हे आमचं अपयश आपण मोठ्या मनाने स्वीकारून त्यावर योग्य निर्णय घ्यावा. मी 2 वेळा लोकसभा निवडणूक लढलेलो आहे. त्याचं कारणच असं होतं का मला लोकसभेत जायचं होतं. त्याचं कारण इथल्या गावठाणांचं, इथल्या बंदरांचं, इथल्या खाड्यांचं नियोजन करून आदर्श भारत कसा निर्माण करता येईल. कारण भारताची जी परंपरा आहे, जगामध्ये कुठे नव्हतं एवढी मोठी वस्ती. हडप्पा आणि मोहेंजोदडो इथे अत्यंत नियोजित अशी शहरं, जमिनी खालून गटारं असलेली, सार्वजनिक स्नानगृह असलेल्या वस्त्या आपण त्या गाडल्या गेलेल्या सिंधू संस्कृतीत पाहिल्या आहेत. भारताची ही संस्कृती आहे आणि एवढी महान संस्कृती असलेल्या देशामध्ये आज उघडलेली गटारं, रस्त्यावर फिरणारे उंदीर,
आणि उकिरड्यावर पडलेली घाण पाहिली की हा मानवी समाज, भारतीय समाज खरोखर अशी 2-3 हजार वर्षाची अत्यंत विकसित शहरांची संस्कृती असलेला देश होता की त्याचा आता नरक झालेला आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी सार्वजनिक स्वच्छतेचं महात्मा गांधींचं अभियान इथे राबवलं, परंतु गावाचं कुठलंही नियोजन करण्यात अपयश आल्यामुळे एक दिवस झाडू मारून हा प्रश्न सुटणार नाही. त्या घाणीची, कचऱ्याची व्यवस्था, गटारांची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, गावातल्या पाणवठ्याची व्यवस्था या बाबतीत गावाचं नियोजन शून्य असल्यामुळे मला असं वाटतं की केंद्र सरकारने जसं रस्त्यांचं नियोजन सुरू केले, चांगले रस्ते, मेट्रो, ब्रिज, सिमेंटचे रस्ते हे जसे चालू आहेत त्या पद्धतीने गावांच्या नियोजनासाठी स्वतंत्र विभाग केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू करावा, यासाठी मी आज बोलत आहे. आणि म्हणूनच शासनाला मी विनंती करणार, तुम्ही विनंती करा, म्हणून शासनाला पैसे कमवायला वेळ नाही, गावांच्या नियोजनात पैसे नाहीत, सिमेंटचे रस्ते बनवण्यात, ब्रिज बनवण्यामध्ये पैसा आहे. त्यामुळे दरवेळी नवीन नवीन रस्त्यांची घोषणा होते. सिमेंट कंपन्यांचा फायदा होतो, स्टील कंपन्यांचा फायदा होतो, कॉन्ट्रॅक्टर लोकांचा फायदा होतो आणि अव्वाच्या सव्वा टेंडर काढून राजकीय नेत्यांचा फायदा होतो. गावांचं नियोजन करून काय फायदा होणार आहे? आणि लोककल्याणाची इच्छा कुठल्याच शासनाला नाही, कुठल्याच राज्यकर्त्याला नाही. आणि म्हणून हा प्रश्न इथल्या स्थानिक आगरी, कोळी, माळी, भंडारी, कराडी, आदिवासी, ईस्ट इंडियन, बौद्ध, मातंग, चर्मकार, एकूणच ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीय समाजाचा असल्यामुळे त्या आपल्या जमिनीच्या हक्कासाठी आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही. मनुस्मृतीच्या सुपुत्रांसमोर, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यासमोर आपल्याला गावागावामध्ये संघर्ष उभा केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून इतिहासामध्ये ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या भागाला अपरांत प्रदेश असं म्हटलेलं आहे. भगवान बुद्ध आणि सम्राट अशोकाच्या काळात हा प्रदेश अत्यंत वैभवाला गेलेला आहे, असा त्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा देशाच्या किनारपट्टीवरचं स्वतंत्र आरमाराचं नेतृत्व करणारे इथले लोक आहेत. इतका संघर्षमय बलाढ्य इतिहास असताना त्यांना भाडेकरू म्हणणारे सरकार आपल्याच देशातल्या उच्चवर्णीयांचा आज या गावांना संपवायला निघाले. आणि म्हणून आज या गावांचा विकास महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला जमला नाही. आपलं अपयश लपवण्यासाठी सिडको सारखे लोक आज तिथे जे शब्दांचा प्रयोग करतायत की या वस्त्या गलिच्छ आहेत, गलिच्छ आहेत म्हणजे एसआरए करायचा. एसआरएची प्रेरणा ही बिल्डरांची होती. आणि म्हणून शिवसेनेकडे महानगरपालिका असताना झोपडपट्ट्यांकडे ज्या नजरेने पाहिलं, म्हणजेच शूद्रातिशूद्रांच्या किंवा अल्पसंख्याक मुस्लिमांच्या वस्त्या म्हणून त्या वस्त्यांकडे अत्यंत गलिच्छ पद्धतीने मनुस्मृतीच्या दृष्टिकोनातून यांनी पाहिलं. आणि म्हणून मी जेव्हा ब्राह्मण, मराठा, वैश्य किंवा सीकेपी या लोकांकडे आपण ज्या नजरेने पाहतो, या लोकांनी नेहमीच या देशातल्या मागासवर्गीयांना तुच्छ लेखलेलं आहे आणि अपमान केलेला आहे. झोपडपट्ट्यांकडे सुद्धा यांनी याच नजरेने पाहिलं. आणि आता आगरी कोळ्यांच्या वस्त्यांकडे त्यांना असंच वाटतं की या गावाच्या विकासामध्ये आपल्याला कोट्यावधी रुपये कमवता येतील, कारण आता जमिनी शिल्लक आहेत फक्त गावठाणांच्या आणि त्या सुद्धा यांना विकायच्या आहेत. एसआरए म्हणजे आपल्याला माहित आहे की स्लम एरिया, झोपडपट्टी सुधारणा योजना त्यांनी नाव दिले, गलिच्छ वस्ती सुधारणा योजना. म्हणजे त्या वस्तीला पहिल्यांदा गलिच्छ म्हणायचं आणि मग त्या सुधारायला आम्ही चाललोय असं म्हणायचं. आणि एका झोपडीतल्या 3 झोपड्या म्हणजे 4 एफएसआय पैकी 3 एफएसआय बिल्डरांनी खायचा, राजकीय नेत्यांनी खायचा आणि आम्ही तुम्हाला फुकट घर देतो असं सांगायचं, ज्या घरामध्ये एक परिवार, आदर्श परिवार राहूच शकत नाही. आणि जर राज्यकर्त्यांचं असं म्हणणं असेल तर राज्यकर्त्यांनी स्वतः एसआरएच्या घरामध्ये राहून दाखवावं. अत्यंत दयनीय अवस्था. आपल्याला माहित आहे की माहुलगाव, चेंबूर मधल्या वस्तीमध्ये अनेक लोकांना टीबी झाला, क्षयरोगाने लोक मेली, अशा प्रकारची चुकीची वस्ती आपल्या इथे केली. याबाबत महाराष्ट्राचे सगळे नियोजनकार, IAS ऑफिसर आणि राज्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. परंतु मागासवर्गीयांमध्ये एवढी तडफ, एवढं नेतृत्व आणि एवढं या उच्चवर्णीयांविरुद्ध विरोध करण्याची ताकद नसल्यामुळे असे गुन्हे कोणी दाखल करत नाही. आणि म्हणून एखाद्या झोपडपट्टीला गलिच्छ वस्ती म्हणणं हा अॅट्रॉसिटी खाली गुन्हा नोंदवला पाहिजे. आणि म्हणून आगरी कोळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, जर नगरविकास खातं आपल्याला अतिक्रमण ठरवित असेल, त्यांनी पहिलाच शब्द वापरलाय की या लोकांनी मूळ गावठाणाच्या बाहेर अतिक्रमण केलं आहे. आणि जी जागाच आमची, अख्खी नवी मुंबई आमची आहे, तिथले मालक आम्ही असताना आम्हाला अतिक्रमण बोलायला लाज वाटत नाहीत. या सिडकोच्या अधिकाऱ्यांना, या सिडकोच्या नियोजनकारांना याचा काहीतरी विचार असला पाहिजे. आणि म्हणून हा विचार कोणी केला पाहिजे तर हा आपण केला पाहिजे.
म्हणून गावठाण प्रश्न हा सिडकोचा किंवा शासनाचा नाही. त्याने आदेश काढायचे आणि निमूटपणे ऐकायचं, हे आता चालणार नाही. आमच्या गावाचं नियोजन शासनासमोर आम्ही ठेवलं पाहिजे. आणि म्हणून गलिच्छ वस्त्यांचं महापाप हे राज्यकर्त्यांचंच आहे, दुसरं तिसरं कोणाचं नाही. आणि म्हणून त्यांचं महापाप झाकण्यासाठी आम्ही अतिक्रमण केलंय असं म्हणणारे राज्यकर्ते लोकांसमोर बैठकीला कसं बसणार? आणि म्हणून पहिल्या बैठकीमध्ये या अधिकाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचं कृत्य एखाद्या गाववाल्यांनी केलं तर मी ते चुकीचं समजणार नाही. ते बरोबर आहे, कारण इथल्या इतिहासाचा, इथल्या वस्त्यांच्या, इथल्या गावठाणाच्या प्रश्नाचा अभ्यास न करता, संविधानाचा अभ्यास न करता या गावठाणाला आर्टिकल 40चा आधार आहे. तुम्ही त्या इथल्या लोकांना, गरिबांना मूर्ख समजू नका, ओबीसीना मूर्ख समजू नका, हे मला सांगायचं आहे. खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना माझं म्हणणं आहे की तुम्ही ठाण्यात येऊन मुख्यमंत्री झालात, अहो कधीतरी केलेल्या उपकारांची जाणीव तुम्ही ठेवा, कधीतरी कृतज्ञ व्हा, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणूनच मुंबईतल्या एससी एसटी मुस्लिम यांच्या वस्त्याला एसआरए कायदा लावला, परंतु त्या लोक जागृत नसल्यामुळे, संघर्ष करण्याची ताकद नसल्यामुळे त्यांनी विरोध केला नाही. पण हा विरोध आम्ही 2017ला वरळी कोळीवाड्यातून केला. सरकारचे प्रतिनिधी म्हणून आशिष शेलार तिथे होते आणि खरा विरोध कोळीवाड्यातून झाला. त्याचा साक्षीदार मी आहे. आणि मी स्वतः आशिष शेलारांना सांगितलं की त्या खारदांड्यातून तुम्ही आमदार होता मराठा समाजाचे, कधी त्या गावाचं प्रॉपर्टी कार्ड आहे का, गावाचं नियोजन आहे का, गावठाण आहे, कधी पाहिलं का? म्हणजे तुम्हाला मजा करण्यासाठी, मिरवण्यासाठी इथं आमदार व्हायचं आहे? लोकांचे प्रश्न मुंबईतल्या लोकांचे मांडायचे कोणी? आणि त्यांचे हक्काचे आमदार तुम्ही होऊ देत नाही, कारण तुम्हाला सवय लागले राज्य करण्याची, राज्याचा उपभोग घेण्याची आणि मिरवण्याची. आणि म्हणून या लोकांना, मराठा ब्राह्मण राज्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये हरवणं हे पहिलं आपलं काम आहे. आणि आपली लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवणं हे आपलं काम आहे. जोपर्यंत राज्य आम्ही हातात घेत नाही तोपर्यंत गावठाणांना धोका कायम राहील. आणि म्हणूनच आता सरकारवर किती टीका करावी तितकी कमी आहे, जितका राग व्यक्त करावा तितका कमी आहे. म्हणून मी सुरुवात करताना सांगितलं की 77 वर्षात महाराष्ट्राचे आणि भारताचे राज्यकर्ते आहेत, ते गावांच्या नियोजनामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. आणि त्यांना हे अपयश पटत नसेल तर 2011च्या जनगणनेनुसार महसुली गावं 6,40,930 आहेत. त्या गावामध्ये जावं, खासदारांनी जावं, आमदारांनी जावं आणि तिथले प्रश्न बघावेत. मग कळेल आम्ही राज्य केलं म्हणजे काय केलं. अहो तुम्हाला सर्वे सुद्धा या देशाचा करता आला नाही, तो सर्वे इंग्रजांनी केला. 1932ला जातनिहाय जनगणना केली. आता राहुल गांधी बोलायला लागलेत मला जनगणना करायची आहे. परंतु जनगणना करण्यापूर्वीच इथल्या मागासवर्गीयांना त्यांचे व्यवसाय, त्यांची गावठाणं यासह उद्ध्वस्त करण्याचं नियोजन भारतीय जनता पार्टीच्या या लोकांनी केलेलं आहे. आणि त्यांचे जे व्यापारी आहेत, अदानी आणि अंबानी, ही गावं लुटायला, मुंबई लुटायला हजरच आहेत. यांची जी भूक आहे ती इतकी मोठी आहे की भस्मासुराप्रमाणे ते खायला लागलेत आणि त्यामध्ये गरिबांचे हक्काधिकार संपायला लागलेत. आणि म्हणूनच वरळी कोळीवाड्यातून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आणि मुंबईच्या गावठाणांचं पहिलं सीमांकन करण्याचा निर्णय विधानसभेत झाला. आता ही विधानसभा झाल्यानंतर गावांचा विचार कोणी करणार नाही. हे जे राज्यकर्ते आहेत, शरद पवारांसारखा अत्यंत ज्येष्ठ नेता जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि ओबीसींवर अन्याय करतो, ओबीसींचं आरक्षण संपवायला निघतो, याचा अर्थ मराठा राज्यकर्ते हे ओबीसींची गावठाणं सुद्धा देणार नाहीत. आणि म्हणूनच गावठाण संकल्पना कशी राबवायची या प्रश्नावर आत्ताचा वेळ आपण खर्च करणार आहोत. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या गावठाण अभ्यासकांना सांगतो, मुंबईमध्ये जो प्रश्न निर्माण झालाय तो महाराष्ट्रात नाही. मुंबईची जमीन प्रचंड महाग असल्यामुळे ही जमीन इथल्या गावकऱ्यांना भाड्याने द्यायचा निर्णय सरकार घेते, कारण ही जमीन एवढी शिल्लक, सोन्याच्या पेक्षा महाग, मौल्यवान अशी जमीन आता फक्त गावात शिल्लक आहे. आणि मराठा ब्राह्मण राज्यकर्त्यांना ही गावं विकायची आहेत. त्याच्यामुळे आज आपल्यावर हल्ला करायला पाकिस्तान किंवा चायनाची गरज नाही. इथले उच्चवर्णीय राज्यकर्ते आमच्या विरोधात शत्रू म्हणून गावाच्या बाहेर उभे ठाकलेले आहेत आणि त्या शत्रूचं पहिलं प्रेमपत्र आपल्याला पोहोचलेलं आहे. तुमची गावं ही भाडेकरूंची गावं आहेत, तुम्ही भाडेकरू आहात, अशा प्रकारची शिवी या एकनाथ शिंदे या मराठा मुख्यमंत्र्यांनी आपल्या आगरी कोळ्यांना दिलेली आहे. म्हणून गाव कमिटी गावठाण संकल्पना राबवायची कशी याचा प्रोग्राम मी आज लोकांना देणार आहे, कारण हे प्रत्यक्ष आम्ही केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतोय, पुस्तकी भाषेमध्ये गावठाणावर अनेक क्लिप आहेत, सरकारमध्ये अनेक पुस्तकं आहेत, अनेक कायदे झालेले आहेत. परंतु जो प्रश्न 77 वर्षानंतर चिघळलेला आहे, तो चिघळलेला प्रश्न त्या गावामध्ये राहणाऱ्या, गावठाणासाठी काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्यालाच कळू शकतो. तो अनुभवाचा विषय आहे, तो पुस्तकी ज्ञानाचा विषय नाही. आणि म्हणून मी सांगतोय, ही मुंबईची गावठाणं मी फिरलोय, कोळीवाडे फिरलोय, अनेक गावं मी मोजलेली आहेत आणि ह्या गावाच्या प्रत्यक्ष
पायानी चालून चिखलानी चालून तिथली जमीन, तिथली खार जमीन, तिथली गटारं मी तुडवलेला माणूस आहे आणि तिथले जे अनुभव आहेत ते अनुभव मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. आणि म्हणून हा जो विषय सगळा बोलतोय, हा नवीन गावठाण कायदा केंद्र सरकारने राज्य सरकारने करावा म्हणून हा प्रश्न घेऊन मी आपल्या समोर उभा आहे. आणि मी अभिमानाने सांगतोय की भारतातल्या गरिबांसाठी, भारतातल्या 85% मागासवर्गीयांसाठी जे कायदे करायचे त्याचा इतिहास आमच्या समाजाचा आगरी कोळी माळी भंडाऱ्यांचा इतिहास आहे. जे आरमार मनुस्मृतीने नाकारलं होतं, जे आरमार मनुस्मृतीच्या लोकांनी बुडवलं होतं, ते आरमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्याचा इतिहास आमच्याकडे आहे. ते आरमार पेशव्यांनी बुडवलं आणि आज भारत सरकारला आरमाराचा इतिहास जो आहे तो आगरी कोळी माळी भंडाऱ्यांचा इतिहास आहे. याच पद्धतीनं नवीन गावं वसवणं, नवीन जलदुर्ग बांधणं यांचा अनुभव सुद्धा आमच्या या लोकांकडे, लढाऊ लोकांकडे आहे. आणि आता जमीन मालकी हक्क सगळ्या देशाला देण्याचा निर्णय रायगड जिल्ह्यातल्या आगरी कोळी माळी भंडारी कुणब्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायदा तयार झाला. सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. आकाशातून पडणारं पाणी, या निसर्गाच्या पाण्यावर सर्व जीवजंतू आणि प्राणीमात्रांचा अधिकार आहे. यासाठी आम्ही ते संघर्ष केला. इथल्या जंगलांवर आमचा अधिकार आहे, यासाठी आम्ही संघर्ष केला. इथला जो धर्म आहे तो घरापेक्षा आकाशातल्या स्वर्गाला जास्त महत्व देतो. त्या धर्माविरुद्ध मनुस्मृती दहन करून बंड करण्याचं काम आमच्या इथल्या लोकांनी केलं असल्यामुळे हा गावठाणाचा प्रश्न साऱ्या देशात कायद्यात रूपांतरित करण्याचं काम सुद्धा आम्ही आगरी कोळी भंडारी कुणबी या महामुंबईचे लोक करू हा विश्वास मला असल्यामुळे ही नवी मुंबईतल्या पनवेलमधल्या ठाण्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण गावागावानुसार एक व्हावं. ज्या गावात तुम्ही जन्म घेतलाय ती गावं मोजायची आहे, नंतर पुढे यायचं आहे. होलसेलमध्ये काही अनुभव नसताना सार्वजनिक ठिकाणी बोलू नका, ही माझी विनंती आहे. कारण मग समस्या तशाच राहतात. तुम्ही तुमचं घर मोजाल, तुम्ही तुमचं गाव मोजाल, रस्ते मोजाल, तेव्हा खरी कल्पना या प्रश्नाची तुम्हाला येईल. आणि हे मी मोजलंय म्हणून मी खात्रीपूर्वक बोलतो. आणि म्हणून गावठाण संकल्पना कशी राबवायची असा जर प्रश्न आला तर गावातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रतिनिधी या गावठाण कमिटीवर असले पाहिजे. त्यामध्ये 50% स्त्रिया असल्या पाहिजेत. SC ST अल्पसंख्याक लोकांचे सदस्य त्या गाव कमिटीवर असलं पाहिजे. आदर्श भारताचं चित्र आपल्या गाव कमिटीतून प्रतिबिंबित झालं पाहिजे. आणि आदर्श भारत म्हणजे 85% मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व देणारा भारत. फक्त ब्राह्मण मराठ्यांचा भारत होऊ शकत नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीयांचा भारत होऊ शकत नाही. ते मनुस्मृती होईल, ते संविधान होणार नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रतिनिधींना आपण संधी द्यायची आणि गाव कमिटी नोंदणीकृत करायची आहे. जातनीय लोकसंख्या किती आहे याची आकडेवारी आपल्याला असली पाहिजे. त्या स्त्रिया किती, तरुण किती आणि मुलं किती आणि सुशिक्षित पदवीधर किती याची सुद्धा आकडेवारी ह्या गाव कमिटीकडे असली पाहिजे. घरांचं क्षेत्र आम्ही मोजलं पाहिजे. प्रत्येक घराचं क्षेत्र किती आहे, लांबी रुंदी किती आहे, त्यांच्या चतुर्सीमांचे मालक कोण आहेत, त्यांचे पंचनामे त्या घराच्या कागदपत्रासोबत आपल्याकडे असले पाहिजेत. घराचा नकाशा असला पाहिजे. आणि ही घरं आपण मोजायची आहे, सरकारवर अवलंबून राहायचं नाही. सरकार बोलेल आम्ही गुगलने मोजू, मान्य करायचं नाही. या गुगलने नवी मुंबई विमानतळातली गावठाणं लुटलीत. हजारो घरं या गुगलमध्ये दिसली नाहीत आणि ते आज न्यायालयामध्ये इकडे तिकडे भटकतायत आणि इकडे विमानतळाच्या भिंती घालून विमानतळाची जमीन अदानीला देऊन मोकळे झाले. आता आमच्या मतदारसंघातल्या आमदारांच्या आता लक्षात आलं की गुगलमुळे आमची फसवणूक झाली. त्यामुळे गुगल म्हणजे स्टेट नाही, गुगल म्हणजे राज्य सरकार नाही. आमचा तलाठी, आमचा ग्रामसेवक, आमचा भूमी अभिलेखचा माणूस ही सरकारी अधिकारी आहेत, ही माणसं आहेत. यांनी ती घरं मोजली पाहिजे किंवा खाजगी सर्वेअरनी मोजली पाहिजे. गुगल हा उपाय नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचे जे राज्यकर्ते आहेत, प्रशासक आहेत किंवा आमदार खासदार आहेत, हे आळशी आहेत, हे निष्क्रिय आहेत. यांना गावात जायची लाज वाटते. म्हणून यांच्यावर विसंबून असलेही फालतू GR ऐकून आपण घेऊ नयेत. याचं जाहीररित्या प्रत्येक गावाने दहन केलं पाहिजे, ह्याला जाळून टाकला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाच्या आर्टिकल 40 नुसार सुरू होणारी प्रस्तावना आहे याच्यामध्ये असले पाहिजे. आम्हाला चोर ठरवणारी नगरविकास खात्याची ही जी पत्रक आहेत या पत्रकांचा मी जाहीर निषेध करतो. आणि म्हणून गावामधली घरं मोजणं, गावामधल्या रस्त्यांचं क्षेत्रफळ मोजणं, सार्वजनिक जागा, शाळा असतील, समाज मंदिर असतील, व्यायामशाळा असतील, ती सुद्धा मोजली पाहिजे. मोकळ्या जागा किती आहेत, त्या गावाच्या जागा आहेत, त्या सिडकोच्या किंवा MMRDच्या जागा नाहीत. सरकारी जागा असतील त्या सुद्धा त्या गावाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या जागा आहेत, त्या सुद्धा आपण मोजून घेतल्या पाहिजे. आणि मग आपण हे सगळं झालं की आपला नकाशा मोजला की आपण आवश्यक सुविधा काय आहेत यासाठी तरुणांची आणि स्त्रियांची एक बैठक लावली पाहिजे.
स्त्रियांना गावात कोणत्या सुविधा पाहिजेत, तरुणांना कुठल्या पाहिजेत, वयोवृद्धांना कुठल्या पाहिजेत, गावाच्या विकासासाठी व्यवसायासाठी किती भूखंड पाहिजेत, या आवश्यक सुविधांची यादी आम्ही एकत्र बसून केली पाहिजे. आणि म्हणून स्वच्छतागृह असतील, स्विमिंग पूल असेल, शाळा असेल, समाज मंदिर असतील, वीज व्यवस्थेसाठी उपाय, गटार व्यवस्था, आधुनिक गटार व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम, पाणी, तलाव, सार्वजनिक पाणवठे, अग्निशामक व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था आमच्याकडे असल्या पाहिजे. त्याचं नियोजन आम्ही एकत्र बसून केले पाहिजे. आणि यामध्ये सूत्र आहे की लोकसहभाग, लोक त्यामध्ये सहभागी झाली पाहिजेत. लोक म्हणत असतील कुठल्या तरी पंचांनी किंवा कमिटीनी करावं, आम्ही घरी बसू, चालणार नाही. त्यांचं नियोजन तिथे असलं पाहिजे. प्रत्येक घराच्या पंचनाम्यावर त्याची सही असली पाहिजे, गावठाण नकाशावर त्यांची सही असली पाहिजे. आणि असा प्रस्ताव गावकऱ्यांनी स्वखर्चाने लोकवर्गणीतून बनवला पाहिजे. आणि ही जी लोकशाहीची लोकसहभागाची संकल्पना आहे, ही गावातून जर लोक शिकले तरच ती देशामध्ये लागू होईल. कारण आज देशाचे निर्णय हे सगळे मोजके निवडून आलेले राज्यकर्ते घेतात. आणि ते काय विकतायत? सार्वजनिक जागा ज्या आमच्या होत्या देशाच्या मालकीच्या, राज्याच्या मालकीच्या, ते विकण्याचा सपाटा आमच्याकडे लागलाय. विमानतळ फायद्यात असलेली, सार्वजनिक उपक्रम फायद्यात असलेले खासगी उद्योजकांना विकण्याचा धंदा आमच्या राज्यकर्त्यांनी केलाय. आणि निवडणूक पूर्व काळात त्यांच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्यायचे आणि देश विकण्याचं षडयंत्र आपल्या देशाने लावले. उद्या हीच लोन गावामध्ये पोहोचू शकतं. म्हणून गावामधली लोकशाही जागृत करणं हा गावठाण विस्तार संकल्पनेतला अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. आणि त्यामध्ये गावकऱ्यांना आम्ही सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून गावठाण विस्तार करायचा असेल, जागा कुठली तर सरकारी जागा. आज सुद्धा सिडकोने आमच्या कळंबोलीतल्या गावठाणावर अतिक्रमण केलं, कारवाई केली. आणि तिथले जे आमचे आमदार आहेत बाळाराम पाटील, माजी आमदार शेकापचे, आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे गटाचे बबनदादा पाटील यांनी संघर्ष केला दिवसभर आणि त्या पथकाला परत पाठवलं. याच्या पुढे सिडकोच्या प्रत्येक पथकाला गावागावातून आपण हाकलून लावलं पाहिजे. सिडकोच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावलं पाहिजे. कारण यांनी या भागाची फक्त लूट केली. यांच्या डोळ्यात, यांच्या हृदयात इथल्या ग्रामस्थांविषयी अजिबात कृतज्ञता नाही. अत्यंत क्रूर लोक हे आहेत. म्हणून यांना आता गावात बंदी केली पाहिजे. आणि जे पोलीस अधिकारी सिडकोला सुरक्षा देतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. गावातली जी प्रॉपर्टी आहे, जमीन मालकी हक्क आहे, याचा संविधानिक रक्षण करण्याचा अधिकार गावकऱ्यांना पण आहे. सिडकोला जर पोलीस सुरक्षा भेटते तर गावकऱ्यांना पण भेटली पाहिजे. आणि जर ते पोलीस आयुक्त देत नसतील तर त्यांची तक्रार आपण न्यायालयात, उच्च न्यायालयात केली पाहिजे. कारण आमच्याच टॅक्समधून पोलीस खातं चालतं. केवळ सरकारी लूटमारीला, भूमाफियांना संरक्षण देण्याचं काम पोलीस करत असतील तर पोलिसांना सुद्धा सांगावं लागेल, आमच्या सीमांकित क्षेत्रात तुम्हाला यायचं असेल तर गावाच्या प्रमुखाची परवानगी घेऊन यावं लागेल. असं आपल्याला करावं लागेल. कारण इथले जे पोलीस आहेत आणि इथले जे अधिकारी आहेत हे संगनमताने इथल्या गाववाल्यांना लुटण्याचंच काम करत आलेत. हा आमचा आत्ताचा अनुभव आहे. आणि महाराष्ट्राने यातून शहाणं व्हावं की आज भाई लोकांपेक्षा, गुंडांपेक्षा त्यांची जबाबदारी पोलिसांकडे सिडकोने दिलेली आहे. आणि पोलिसांच्या सुरक्षेत घरं तोडली जातात, लुटली जातात, त्याचा पंचनामा होत नाही. एखादं घर तुटलं, अनधिकृत बांधकाम असेल, त्यातल्या सामानाचा कुठलाही पंचनामा होत नाही आणि त्या सामानाची चोरी होती, संसार उद्ध्वस्त होतात. आणि मग असं वाटतं की हे सरकार लोकशाहीचं आहे, आमच्या रक्तामासाचं आहे की परक्यांचं सरकार आहे. म्हणून सरकारबद्दल अत्यंत नकारात्मक भावना या मुंबई परिसरात नागरिकांच्या मनात निर्माण झाले. हा दोष शासनाचा आहे. आणि म्हणून गावठाण विस्तारासाठी ज्या सरकारी जागा आहेत, गुरुचरण जागा आहेत, त्या आमच्या जागा आहेत. मी नवी मुंबईच्या सोनारपाड्यामध्ये तिथल्या गुरुचरण जागा ज्या आमच्या लोकांच्या ताब्यात आहेत, तिथे आमची घरं आहेत, व्यवसाय आहेत, ते वाचवण्यासाठी गेलो. तिथले तहसीलदार आणि पोलीस सांगतात या जागा तुमच्या नाहीत, सरकारच्या आहेत. आणि सरकार म्हणजे कोण? गावठाण क्षेत्रामध्ये गावकऱ्यांचंच सरकार असतं. छोट्या लोकशाहीचं ते रूप आहे. ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत हे संसदेचं छोटं रूप आहे. हे राजीव गांधींनी सांगितलं. आणि लोकसभेचे अधिकार जे आहेत 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला दिलेले आहेत. ही गोष्ट सुद्धा पोलीस विसरलेले आहेत. पोलीस आणि महसूल अधिकारी मला वाटतं आमच्या मुख्यमंत्र्यांकडून 20-25 लाखाची सुपारी घेऊनच गावात येतात आणि अत्यंत क्रूरपणे गाव तोडतात. त्या ग्रामस्थांच्या अधिकाऱ्यांचे नाहीत पंचनामा होत, त्यांची विनंती ऐकून घेतली जात नाही. अशा प्रकारची दादागिरी ठाणे, पालघर, रायगड यामध्ये चालू आहे. ही मराठ्यांची दादागिरी असेल तर ती उकडून फेकली जाईल हे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून ठेवतो. ज्या पद्धतीनं तुम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये एका जातीची बाजू घेता, यावरून तुम्ही सिद्ध केलंय की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, एका जातीचे आहेत.
आणि पोलिसांना पण सांगू इच्छितो, एका जातीची बाजू घेऊन तुम्ही असं काम करू नका. इथल्या नागरिकांना, इथल्या भूमिपुत्रांना स्वतःचे लोकशाहीने संविधानाने दिलेले अधिकार आहेत याची आठवण ठेवा. हेच सरकार राहणार आहे. सरकार आमचं आल्यावर काय करायचं ते आम्ही बघू. आणि म्हणूनच 77 वर्ष गावठाणाचं नियोजनच नसल्यामुळे आता विस्तारित गावठाणाचे सीमांकन आणि नकाशे पंचनाम्यासह बनवणं ही काळाची गरज आहे. मुळात हा गावठाण जमिनीचा विषय सिडकोला किंवा सरकारला अर्ज विनंत्या करून मिळणारच नाही. ज्या पद्धतीने ब्राह्मण मराठा सरकार विरोधात, ब्राह्मण मराठा सावकार खोतांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 7 वर्ष चरी शेतकरी संप केला. लोकनेते दिबा पाटलांनी वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आमच्या जमिनींसाठी संघर्ष केला. 5 माणसं जमवली. चौदार तळ्याचा पाण्याचा संघर्ष ब्राह्मण मराठ्यांच्या विरोधात आम्ही लढलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह आम्ही केला. प्रत्येक ठिकाणी मागासवर्गीयांना संघर्षाशिवाय पर्याय नाही. म्हणून गावठाण प्रश्न मराठ्यांच्या आणि ब्राह्मणांच्या बाबतीत काही असेल, परंतु मागासवर्गीयांच्या गावठाणाचा प्रश्न हा इथल्या उच्चवर्णीय राज्यकर्त्यांच्या विरोधी असल्यामुळे या लढाईची जय्यत तयारी आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून विस्तारित गावांचे सीमांकित नकाशे सरकार बनवणार नाही, ते नकाशे आम्हाला बनवावे लागेल. त्यांचे पंचनामे आम्हाला करावे लागतील. तिथे तलाठ्यांना, तिथे ग्रामसेवकांनी, भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना बोलावं लागेल. त्यांच्यावर त्यांची सही घ्यावी लागेल की आमच्या गावाचं क्षेत्र एवढं आहे, आमच्या घरात एवढं क्षेत्र आहे. हे करण्यासाठी गावाच्या बैठका दरमहा किंवा 15 दिवसांनी झाल्या पाहिजेत. हे सगळं आम्ही बालई, काळाधोंडा, उरणच्या परिसरात केलेलं आहे. 122 एकर जागा आम्ही मोजली आणि सांगितलं हे गावठाण आमचं आहे. हे गावठाण द्यायला तुम्हाला सिडको, महापालिका, तहसीलदार घरातून ऑफिसमधून हालत नाहीत. अनेक वर्ष, 77 वर्षात भूमी अभिलेख विभाग गावामध्ये आलेला नाही, तहसीलदार मग गावामध्ये आलेला नाही, तलाठी आलेले नाही आणि कुठलीही कामं केली नाहीत. आणि मुंबई परिसरात आलेले अधिकारी ऑफिसमध्ये बसून पैसे छापण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत, कुठलंही काम करत नाहीत. आणि म्हणून संपूर्ण जबाबदारीने मी सांगतो, 77 वर्षात एकाही गावाचं नियोजन करण्यामध्ये भारताचं आणि महाराष्ट्राचं सरकार अपयशी ठरलेलं आहे. आणि या अपयशाचे प्रश्न मी सगळ्या लोकप्रतिनिधींना यासाठी जबाबदार धरतो, प्रशासनाला जबाबदार धरतो. आणि म्हणून नागरिक म्हणून आमच्या गावाला मोजणं, गावाचे नकाशे बनवणं, घरांचे नकाशे बनवणं हे स्वखर्चाने आम्ही केलं पाहिजे. म्हणून जिथला लोकसभा जितका महत्वाचा आहे, तितकीच लोकवर्गणी महत्वाची आहे. आपल्याला आळशी बनवलंय, फुकटचं धान्य रेशनचं देऊन आम्हाला निष्क्रिय बनवलंय. आणि आता ते बहिणींना लाडकी बहीण योजना आणून पैसे पण द्यायला लागलेत. लाडक्या बहिणीला व्यवसाय कसा करावा, चांगलं शिक्षण कसं घ्यावं, नोकऱ्या कसं मिळावं, हे करण्याऐवजी थेट पैसे देऊन विकत घेण्याचा, म्हणजे निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप चालू असतं ते वाटप अधिकृतरित्या कायद्याने करण्याचा जो प्रकार आहे अत्यंत निंदनीय आहे. निवडणूक आयोगाने याच्यावर कारवाई केली पाहिजे. लोकांचे पैसे फक्त लाडक्याच बहिणी का, लाडके भाऊ का नाहीत, लाडकी आई का नाही, लाडके मावशे का नाही, लाडके अपंग का नाहीत, लाडके मागासवर्गीय का नाहीत, हे प्रश्न शासनाला मला विचारायचे वाटतात. म्हणून ग्रामस्थांचा ठराव घेऊन ही प्रत्येक गोष्ट करायची आहे. आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला ग्रामसभा होते. नवीन घराला मान्यता देताना सुद्धा आम्ही ठराव घेतो ग्रामसभेचा. याच पद्धतीनं गावठाणाचा नकाशा तयार करणं, घरं मोजणं, सार्वजनिक गोष्टींची नियोजन करणं, यामध्ये ग्रामस्थांचे ठराव त्यावेळी असले पाहिजे. लोकसंख्या जी आहे ते लोकसंख्या सुद्धा आम्ही मोजल्यानंतर त्याचा ठराव घेऊन ती लोकसंख्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली पाहिजे. आमचा नकाशा सुद्धा ठरावासह भूमी अभिलेख विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिला पाहिजे. आणि हे प्रस्ताव सादर करण्याचं काम ग्रामस्थांनी करायचं आहे. नवी मुंबईत आज प्रत्येक ठिकाणी बैठका लागल्या आहेत. सगळ्या नवी मुंबईचे, सगळ्या तालुक्याचे, सगळ्या जिल्ह्याचे, सगळ्या समाजाचे नेते आम्ही आहोत असं म्हणणारे नेते हे बैठका घेतात. पण त्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही ज्या घरात राहता ते घर तुम्ही मोजलंय का? त्या घराखालची जागा कोणाची आहे याचा 7-12 रिपोर्ट कधी काढलेला आहे का? आणि आपल्या गावाचं क्षेत्र किती आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर गावठाण या प्रश्नावर तुम्हाला सभा करण्याचा किंवा नेतृत्व करण्याचा अधिकारच नाही. आणि म्हणून ज्या लोकांनी गावं मोजलेली आहेत तेच गावाचे प्रतिनिधी. अशा उपटसुंभांना तुम्ही गावठाणांचे नेते म्हणूच शकत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की गाव मोजण्याचा, घरं मोजण्याचा, रस्त्यांच्या नियोजनाचा ज्याला अनुभव आहे तोच हे नेतृत्व करू शकतो. पुस्तकी पंडितांचा इथं काम नाही. म्हणून गेली अनेक वर्ष गावठाणावर बोलत असताना भाडे कराराला मान्यता देणाऱ्या अनेक संघटना भेटल्या. पण आज तुम्ही भाडे करार केला सिडकोच्या बरोबर, तर उद्या सिडकोचं पथक आल्यानंतर तुम्ही काय करणार? कारण जमीन जर सार्वजनिक जमीन असेल, रस्ते असतील आणि घरं असतील, त्यांच्या खालची जमीन जर सिडकोच्या नावावर असेल तर ते कधीही कुठलाही अधिकारी तुम्हाला नोटीस देऊन गावात तोडायला येऊ शकतो. आणि म्हणून सगळ्या जमिनी आम्ही या शहरासाठी दिल्यात. आता आमचा अधिकार बनतो
की बाकीच्या सगळ्या शेतजमिनी हजारो एकर तुम्ही घेतल्या, गावात असलेल्या घराखालची जमीन देणं हा आमचा अधिकार आहे. देत नसाल तर त्यासाठी संघर्ष करावा लागेल. पण भाडेकरांनी पण चालेल, हळूहळू होईल, असल्या कल्पना अजिबात ठेवू नका. आणि या बाबतीत मी उदाहरण देतो की जातीभेद हळूहळू संपतील. बाबासाहेब, तुम्ही धर्मांतर करू नका, तुम्ही स्वतंत्र राखीव जागा मानू नका, म्हणून इथले हिंदूंचे प्रतिनिधी बोलत होते. पण बाबासाहेबांना माहित होतं मी मरायच्या आत माझ्या समाजाला, माझ्या ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया, या मागासवर्गीयांना संविधानिक संरक्षण देऊनच मी जाईल. मग मागासवर्गीयांना घरं देणं असेल, मागासवर्गीयांना गावांचे अधिकार असतील, जमिनींचे अधिकार असतील, हे बाबासाहेबांनी कायदे करून दिले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या अनेक देवी देवतांपेक्षा महान असे महामानव ठरले, कारण त्यांनी घेतलेले निर्णय हे दूरदृष्टीचे होते. आणि म्हणून घाई करून एखादा नेता आमचा एकनाथ शिंदे माझा लाडका नेता आहे, किंवा अजित पवार माझा लाडका नेता आहे, किंवा फडणवीस माझा लाडका नेता आहे, म्हणून गावांच्या जमिनी जुगारात घालू नका. ही जी हा जो आदेश आहे हे तुम्हाला हरवलेला आहे, हा आमचा पराभव आहे. हा मागासवर्गीयांचा अधिकार संपला तर दोतक आहे. या एकनाथ शिंदेची हिंमत कशी होते की तुमच्या जमिनी आम्ही तुम्हाला भाड्याने देऊ. आणि म्हणून याला चोख उत्तर लोकांनी गावागावातून निषेध करून दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून गावकऱ्यांसोबत शासन, महानगरपालिका हे आतापर्यंत शत्रूसारखे वागले आहेत. म्हणून आपल्याला सुद्धा सावधपणे वागावं लागतं. आपल्याला माहित आहे की अफजल खानाला भेटायला जायला गुलाबाचे पुष्पगुच्छ घेऊन आपण गेलो नाही, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेले नाही. ते वाघनख घेऊन गेले, बिचवा घेऊन गेले, हत्यारबंद हे बॉडीगार्ड घेऊन गेले, कारण खानाला भेटायला जाणं म्हणजे तो आपल्याला मारणार. याच पद्धतीनं आज सिडको ही आमची शत्रू आहे. आज सुद्धा आदेश काढून जर सिडकोचे अधिकारी कळंबोळीत गावठाण तोडायला येतात तर हे मित्र नाही, ते शत्रू आहेत. मग त्यांच्याशी वागताना कायद्याच्या बाबतीत आम्ही इतकं कडक असलं पाहिजे. त्याचं कारण पण सांगतो की महाराष्ट्राच्या इतर गावठाणांचा आणि भारतातल्या इतर गावठाणांचा प्रश्न वेगळा आहे आणि आमचा प्रश्न वेगळा आहे. कारण आमच्या सगळ्या जमिनी आम्ही देशाच्या विकासासाठी, MIDC साठी, केंद्रीय प्रकल्पांसाठी, मग JNPT असेल, ONGC असेल, राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर असेल, सिडको असेल, MIMRD असतील, कोस्टल रोड असतील, यांना दिलेले आहेत. आणि आत्ता आम्ही मागतोय आमच्या फक्त गावठाणांच्या जमिनी, कोळीवाड्यांच्या जमिनी. त्याच्यामुळे शत्रू बरोबर शासन हे आमचं मित्र नाही. शत्रू बरोबर शत्रूसारखाच व्यवहार केला पाहिजे. आणि खरोखर सांगतो, ही गावं वाचवण्याचं एक महान असं युद्ध आहे. मागासवर्गीयांची गावठाणं संपवायला इथले मराठा ब्राह्मण राज्यकर्ते आलेले आहेत. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल, कडक वाटेल, परंतु सत्य आहे. मी मेल्यानंतर तुम्ही माझी 100 वर्षांनी आठवण काढा की त्यावेळी राजाराम पाटील बोलले होते, बरोबर बोलले होते, दूरदृष्टीने बोलले होते. याचा अनुभव बाबासाहेबांच्या जमीन हक्काच्या, नारायण नागूंच्या जमीन हक्काच्या, लोकनेते दिबा पाटलांच्या सिडको विरुद्धच्या आंदोलनात आणि दत्ता पाटलांच्या शेत विरुद्धच्या आंदोलनात मी घेतलेला आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन मी बोलत आहे. मी हवेतल्या गोष्टी करत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातील आणि महामुंबईतील गावठाण प्रश्न हा वेगळा आहे, देशातल्यापेक्षा वेगळा आहे. आणि जे आज आम्ही अनुभव घेऊन बोलतोय त्या अनुभवानुसार आमचा अंगठा पण फुटलेला आहे आणि गुडघा पण फुटलेला आहे. आणि ते शहाणपण महाराष्ट्रातल्या, देशातल्या गावकऱ्यांना पाहिजे असतील तर तुम्ही इथल्या गावठाणांमध्ये येऊन बघा. इथली सिडको काय म्हणते, इथल्या महानगरपालिका काय बोलतात, इथे आलेले अधिकारी, ब्राह्मण मराठा महसूल अधिकारी असतील, महापालिकेचे आयुक्त असतील किंवा सिडकोचे MD असतील, हे कशा प्रकारे लुटायला ह्या भागाला येतात आणि इथल्या जमिनींना केवढा भाव आहे, हे सगळे अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला शहाणपण येईल. आमच्यासारखा अनुभव, इथल्या भूमिपुत्र आगरी कोळी भंडाऱ्यासारखा अनुभव अख्ख्या देशाला नसेल. आमची लूट अशी झाली आहे, तुमची होऊ नये म्हणून शहाणे व्हा, गावांचं नियोजन पहिल्यांदा करा. आणि म्हणून प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात गावांची जमीन गाव कमिटीच्या नावे होणं गरजेचं आहे. गावांची जमीन म्हणजे फक्त घरांची नाही, तिथल्या मोकळ्या जागा आणि रस्ते सुद्धा आमचे आहेत. आज सिडको असं नाटक करते, विमानतळात आम्ही पाहिलं की फक्त घराचं जोते मोजले, गावाच्या पाठीमागं अंगण होतं, घराच्या समोर अंगण होतं, गावामध्ये मैदान होती, ही सगळी फुकट खाल्लेली आहे. आणि ही जी दगलबाजी आहे ते सगळ्या सिडको अधिकाऱ्यांनी केलेत. हे सगळे उच्चवर्णीय अधिकारी आहेत. आणि यामध्ये सगळ्यात मूर्खपणा केलाय तो आमच्या आमदार आणि खासदारांनी. त्यांची जाणीव त्यांना व्हायला लागली. आणि म्हणून आज मला अभिमान वाटतो की प्रशांत ठाकूर असतील, गणेश नाईक असतील, मंदाताई म्हात्रे असतील, हे बोलायला लागले की आम्हाला मालकीनी जमीन पाहिजे. आता सिडकोचा भाडे करार नको, कारण सिडको इतकी भयानक संस्था आहे. सिडकोने केलेले अत्याचार पाहिले तर खरं म्हणजे पोलिसांची सुरक्षा नसती
तर सिडको अधिकाऱ्यांनी मार खाल्ला असता प्रत्येक ठिकाणी. आता सिडको पण हुशार झाली. एमडी लेवलचा अधिकारी असतो तो मराठा किंवा ब्राह्मण असतो आणि अतिक्रमण हा विषय हा मागासवर्गीयांना देतात आणि मागासवर्गीयांनी मागासवर्गीयांचे जीव घ्यावे अशा प्रकारचे षडयंत्र ते रचतात. मला इथल्या अधिकाऱ्यांचा स्वभाव जो आहे तो समजलेला आहे. त्यांचं दुःख आम्हाला माहित आहे. पण हे सगळे विषय मागासवर्गीयांनी समजून घेऊन आता आपल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपल्याला सांगायला पाहिजे की नाही, आता आम्हाला सिडकोचा विषय नको. सिडकोने इथे हक्कसोड पत्र घ्यावं. कुठल्या गावाला जायचं आहे, फडणवीसांच्या जा, देवेंद्र फडणवीसांच्या इकडे नागपूरला जा, बारामतीला जा अजितदादांच्या गावाला, किंवा एकनाथ शिंदेच्या साताऱ्याला जा. काय विकास करायचा तो तुम्ही तुमचा करा, पण ही घाण आता आमच्याकडे नको. आणि म्हणून जरांगे सुद्धा मुंबईत येऊन मी घाण करेन आरक्षणासाठी, तेव्हा मी सांगितलं होतं तुमची घाण तिकडेच ठेवा, इकडे गावात नको. इथे अत्यंत सुसंस्कृत मातृसत्ताक स्त्रियांचे आदर करणारे आणि साऱ्या जगातल्या नागरिकांना स्वीकारणारे नागरिक राहतात. पण आता प्रश्न असा आलाय की आमच्या अस्तित्वाचा संघर्षाचा प्रश्न आलाय आणि गावकऱ्यांच्या बाजूने इथे राहणारे लोक बोलत नसतील तर मी आपल्याला सांगू इच्छितो, ते लोक बाहेरचे आहेत, त्यांना गावकऱ्यांच्या रक्षणात तुमचं पण रक्षण आहे. जर आगरी कोळ्याने जमीन हक्क मागितला तर सिडको क्षेत्रातल्या उंच उंच इमारतीला सुद्धा प्रॉपर्टी कार्ड मिळेल, जमीन हक्क मिळेल आणि तुम्ही सुद्धा सुरक्षित व्हाल. कारण जो कुळ कायदा आम्ही बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली केला, या देशातल्या सगळ्या मागासवर्गीयांना, आदिवासींना, एससी एसटीना अधिकार देण्याचं काम या कुळ कायद्याने केलं आणि गावठाण हक्काचा लढा सुद्धा आम्ही याच पद्धतीने लढणार आहोत. आणि म्हणून गावठाण जमिनीस विशेष सुरक्षा हवी, खास करून आदिवासींना असते, एससीना असते तशी. कारण हे आगरी कोळी भंडारी हे सगळे मच्छीमार आहेत, आदिवासी आहेत. त्यांना त्यांचे दाखले, एसटी के दाखले नष्ट करून ओबीसी दाखले दिलेत केवळ जमिनी लुटण्यासाठी. आणि म्हणून आज शरद पवारांनी आज मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्यानंतर मला लक्षात आलं की मराठ्यांमध्ये एकही नेता नाही, म्हणजे पी सावंत सोडले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सोडले, तर बाकींनी सगळ्या मागासवर्गीयांना लुटण्याचंच काम केलेलं आहे आणि पेशव्यांचं, ब्राह्मणांचं ऐकून हे काम केलेलं आहे. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे अधिकारी असतील, राज्यकर्ते असतील, हे आम्हाला गावठाणांचे मालकी अधिकार देणार नाहीत, सत्य आहे. म्हणून ओरडून मला सांगावं लागतं की जमिनींचा मालकी हक्कच आम्हाला पाहिजे. आणि म्हणून आता गावाच्या विस्तारासाठी बाजूला जागा राहिलेली नाही आणि जी काय जागा आहे ती गावात आहे. आम्ही जर गावाच्या बाहेरचे हजारो एकर जमीन या शहराला दिली असेल तर सगळ्यात जास्त FSI कोणाला भेटला पाहिजे? गावकऱ्यांना. पण गाव कमिटीने हे यांना कानात ओरडून सांगितलं पाहिजे. मागासवर्गीयांची कुठलीच गोष्ट त्या विचारपीठावर ऐरोलीच्या सभेत मुख्यमंत्री हा जो भाडे करार सांगत होते तेव्हा गणेश नाईक खालून बोलले की मालकीने पाहिजेत. त्या माणसाने गमतीने म्हटलं हो मालकीने देऊ, पण करार देताना भाडे करारच दिला. आणि म्हणूनच हे दगलबाज लोक आहेत. स्वतःच्या जातीच्या पलीकडे यांना नेतृत्वच करायचं नाही. एक मराठा लाख मराठा असं जेव्हा एकनाथ शिंदे बोलतात तेव्हा इथल्या प्रत्येक आग्र्यानी शान झालं पाहिजे. एक मत नाही, अर्ध मत सुद्धा यांना कधी दिलं नाही पाहिजे. इतके क्रूर लोक आहेत, फसवे लोक आहेत. आणि म्हणून अत्यंत हुशार लोक गाव कमिटी असले पाहिजेत आणि ते अधिकाऱ्यांशी 1 to 1 बोलले पाहिजे. सांगितलं आम्हाला बोलायचंच नाही भाडे करार, मालकीचा असेल तर ठेवा, नाही तर बैठकीला बसायचंच नाही. इतकं प्रखर आम्ही असलं पाहिजे. आणि म्हणून गाव आता आडवे जर वाढत नसेल तर उभे वाढलं पाहिजे. आणि उभं वाढण्यासाठी आपल्याला सगळे अधिकार, सगळ्यात जास्त FSI गावकऱ्यांना दिला पाहिजे आणि ती विकासाची तयारी आम्ही ठेवली पाहिजे. आणि म्हणून गावठाण हक्काची लढाई गाव कमिटीने लढावी. तुम्ही सगळ्या गावांचा एकच प्रतिनिधी चालणार नाही. आज जेवढ्या गाव कमिटी आहेत किंवा आम्ही सांगतो आम्ही 40 वर्ष गावठाणसाठी काम करतो, 20 वर्ष गावठाणासाठी काम करतो असं बोलणारे विद्वान आहेत. त्याचं म्हणणं आहे तुझं गाव तू मोजलंस का? तुझं घर तरी मोजलंस का? ज्याला घराचं क्षेत्रफळ माहित नाही, गावाचं क्षेत्रफळ माहित नाही, तो गावठाणाचा नेता कसा होऊ शकतो? ही जी गोष्ट आहे ही आमदारांना लागू आहे की आमदारांनी आपल्या मतदारसंघातली गावं तरी किती आहेत ते माहित आहेत का? आज मी आकडेवारी सांगितली देशात किती गावं आहेत. सुरुवातीला मी सांगितलं की आपल्याला माहित आहे की 2011च्या जनगणनेनुसार 6,40,930 गावं देशात आहेत. यांचं नियोजन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून इथले जे खासदार आहेत श्रीरंग बारणे वगैरे, नरेश म्हस्के वगैरे, यांना मी सांगतोय की ठाणे जिल्ह्यातली गावं किती माहित आहेत का? त्यांची गावं मोजलेले नकाशे आहेत का तुमच्याकडे? नुसतं खासदार होणं सोपं आहे, पण आपला देश मोजायची लायकी नसेल तर आम्ही राज्यकर्ते कसले? आणि म्हणून देश कसा चालवायचा ही इंग्रजांनी आम्हाला शिकवलं. इंग्रजांना ख्रिश्चन किंवा परके म्हणून मोगलांना तुम्ही कितीही शिव्या दिल्यात, पण त्यांच्यासारखे राज्यकर्ते हिंदूंमध्ये नाहीत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे राज्य करणाऱ्या लायकीचे लोक नाहीत. त्यांना गावं मोजता येत नाही. तिथल्या उपेक्षित मागासवर्गीयांच्या प्रश्नांबद्दल त्यांना अजिबात दया नाही, प्रेम नाही, करुणा नाही. आणि म्हणून असे भाडे करार ते आमच्यावर फेकतात. तुम्ही धर्माने हिंदू आहात, आम्ही पण हिंदू आहोत, मग आम्हा हिंदूंसोबत तुम्ही हिंदू लोक असे क्रूरपणे का वागता? हा माझा प्रश्न आहे. कारण हिंदुत्वाच्या गोष्टीवर मला ट्रोल करणारे लोक मग खूप पाहिलेत.
पण तुम्ही हिंदूंशीच असा व्यवहार का करतात हा माझा प्रश्न इथल्या हिंदुत्ववाद्यांना आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेनी हिंदू हिंदू करण्यापेक्षा आता गावं मोजण्याकडे जावं आणि ती गावं फिजिकली जिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेखने मोजली पाहिजे. ड्रोननी गावं मोजून आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. कारण गुगल आणि ड्रोन मध्ये अख्ख्या विमानतळातल्या लोकांना तुम्ही फसवलेलं आहे. तिथल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन बाकी आहे आणि तुम्ही सिडकोचे एमडी आज आणताय ते लुटण्यासाठी. मला असं मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की विमानतळातल्या ज्या प्रकल्पग्रस्तांना आजही घरं भेटली नाहीत, ज्या मच्छीमारांना पुनर्वसन भेटलं नाही, त्यांना 1 महिन्याच्या आत तुम्ही पुनर्वसन देणार आहात की मराठ्यांना फक्त आरक्षण देण्यासाठी बैठकावर बैठक तुम्ही घेतात? नसलेले कुणबी दाखले फुकट देतात, खोटे दाखले देतात. असे दाखले देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला नाहीच. ते राज्य मागासवर्गीय आयोगाला आहेत. पण स्वतःच्या जातीसाठी काही करायला तुम्ही तयार आहात. आणि ज्या भूमीने तुम्हाला आमदार बनवलं, ज्या भूमीने तुम्हाला मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री बनवलं, त्यांच्याशी अशी फसवणूक करू नका. कधीतरी आमच्या लोकांना जेव्हा सत्य कळेल तेव्हा ते तुम्हाला जाब विचारतील, मी जाहीरपणे सांगतो. बंधू भगिनीनो, गावठा नक्काची लढाई गाव कमिटीनेच लढली पाहिजे. ज्या गावाची गाव कमिटी नाही, गाव मोजलेलं नाही, त्यांची फसवणूक होणार आहे हे मी पुन्हा जाणीवपूर्वक सांगतो. ओबीसी एससी एसटी गावांना मंडल आयोगाने जमिनी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कुळ कायद्याने सुद्धा या जमिनी आमच्या आहेत. या कुळ कायद्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही, मंडल आयोगाची होत नाही. कारण राज्यकर्ते मराठे आहेत, राज्यकर्ते ब्राह्मण आहेत, राज्यकर्ते वैश्य आहेत. हा लोढा सुद्धा मंत्रिमंडळात जाऊन बसलाय. त्याचा काय संबंध आहे? यांनी फक्त लूट करणे. कधी लोककल्याण जनतेचं केलं नाही. लोककल्याणाचा विचार जर केला असता तर या देशामधली धर्मांतर झाली नसती. अनेक लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, अनेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. बाबासाहेबांनी संविधानकारांना तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारायला भाग पाडलं. हे तुम्ही कसले राज्य करते? आणि म्हणून आता इथल्या आगरी कोळी कराड्यांसमोर हाच प्रश्न आहे. तर या देशातले हिंदू राज्य करते हिंदूंना न्याय देत नसतील तर लोकांनी करायचं काय? आमचा धर्म तरी कुठला आणि आमचा देश तरी कुठला? हा माझा जाहीर सवाल इथल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना, अमित शहाना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. आणि म्हणून ब्राह्मण मराठा वैश्य राज्यकर्त्यांच्या विरोधात आमच्या घरांचा संघर्ष अटळ आहे. अशा प्रकारचा संघर्ष जमीन हक्कांचा कुळ कायद्याच्या आंदोलनात बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला होता आणि असाच आता संघर्ष आपल्याला अटळ आहे. मी अभिमानाने सांगेन की रायगड जिल्ह्याने कुळ कायद्याचं आंदोलन केलं. नेते होते नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर. सिडको विरोधात लोकनेते दिबा पाटलांनी आंदोलन केलं. शेज विरोधात दत्ता पाटलांनी आंदोलन केलं. हे सगळे नेते रायगडचे होते. नवी मुंबईतल्या नेत्यांना असा इतिहास नाही. त्याच्यामुळे नवी मुंबईतले अनेक नेते गुलामीच्या मनाने भाडे करार स्वीकारायला तयार आहेत, कारण त्याच्या रक्तात गुलामी भिनलेली आहे, मी जाहीर सांगतो. आणि म्हणून दिबा पाटलांच्या आंदोलनातून शिकायचं असेल तर जमिनीचा संघर्ष, स्वाभिमानाचा संघर्ष शिका. समोर मराठा असू दे, समोर ब्राह्मण असू द्या, त्यांच्याशी थेट लढण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय शत्रूंसोबत जसे लढले तसे या देशातल्या ब्राह्मण, मराठा, सावकार, सरंजामदार, जहागीरदार यांच्यासोबत लढले. त्यांच्या गड्या जहागिऱ्या नष्ट केल्या, वतनदाऱ्या नष्ट केल्या आणि मग रयतेचं राज्य आणलं. आणि म्हणून देशामध्ये हे हिंदू शासक आहेत म्हणून त्यांना आम्ही माफ करायला लागलो तर ते संपवतील पहिल्यांदा ओबीसी एससी एसटीना, आमचे गावठाणं संपवतील. नवी मुंबईच्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही रायगडकडून शिकायचं असेल तर जमीन हक्कांचा संघर्ष शिका. फुकट काही मिळणार नाही. आणि असं वाटत असेल एकनाथ शिंदे आमचे मामा आहेत, भावजे आहेत, जावय आहेत, फडणवीस आमचे काका आहेत, मामा आहेत, मामी आहेत, अजितदादा आमचे भाऊ आहेत, अजिबात नाही. मराठा ब्राह्मण राज्यकर्ते या देशाचे कधीच नव्हते. परकीय आक्रमकांसारखे जे इथल्या मागासवर्गीयांशी वागले आणि म्हणून एवढं कडक बोलावं लागतं. तसं ते काही माझे शत्रू नाहीत. राज्यकर्ते म्हणून त्यांनी आता आमच्या सगळ्या जमिनी सिडकोसाठी घेतल्यानंतर, शहरासाठी घेतल्यानंतर नैसर्गिक न्याय म्हणून आता त्या जमिनी कृतज्ञतेने मालकी हक्काने आम्हाला दिल्या पाहिजेत. विकासाचे सर्व अधिकार त्या घर मालकांना दिले पाहिजेत. तुमचा विकास, SRAचा विकास आम्हाला मान्य नाही. आमच्या जीवावर, आमच्या घरा गावठाणावर तुम्हाला धंदा करण्याचा विचार असेल तर आता तुम्हाला राज्यकर्ते म्हणून इथला समाज स्वीकारायला तयार नाही. आणि म्हणून गावांच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष असला पाहिजे. राज्याच्या ठिकाणी ग्रामविकास खातं आहे पण कुठल्या गावाचं नियोजन त्या मंत्र्यांनी कधी केलंच नाही. त्याला ग्रामविकास खातं काय आणि सिडको काय यातला फरक कळत नाही. आणि म्हणून असा विशेष कक्ष किंवा विशेष विभाग असला पाहिजे. नगर विकास शब्द हा नगरांचा उल्लेख करतो. देशात नगर किंवा शहरं फक्त 4000 आहेत आणि गावांची संख्या जर पाहिली तर नगर विकास खात्यापेक्षा ग्राम विकास विभागाला जास्त अधिकार असले पाहिजे. कारण गावं आहेत 6,40,930. आणि म्हणून आपल्याला गाववाल्यांना मूर्ख म्हणून म्हणण्याचा आपल्या देशात प्रघातच पडलाय.
आणि म्हणून शहरात राहणारे, पुण्या मुंबईत राहणारे ब्राह्मण मराठे या राज्यकर्ते होऊन बसलेत. आणि म्हणून मुंबईचे भूमिपुत्र हे मराठे नाहीत, ब्राह्मण नाहीत, आगरी कोळी भंडारेच आहेत. आणि म्हणून आमची मागणी आहे, या देशातल्या गावठाणांचं नियोजन करणारं स्वतंत्र मंत्रालय असलं पाहिजे, स्वतंत्र नियोजनकार असलं पाहिजे. देशातल्या शहर नियोजनाच्या आर्किटेक्टची जी महाविद्यालय असतील, कॉलेज असतील, त्यांना आदर्श गावांचं नियोजन कसं असलं पाहिजे याचं मॉडेल बनवायला सांगितलं पाहिजे. आमच्या गावामध्ये याच्या स्पर्धा लावल्या पाहिजेत, कारण या देशामध्ये गावांचंच नियोजन आहे, या देशामध्ये शहरांचं नियोजन आहे. म्हणजे थोडक्यात लहान मुलाला कुठलं शिक्षण द्यावं, लहान मुलाला कुठला आहार द्यावा, कुठले संस्कार करावेत याचं नियोजन नाही. पण PhD किंवा उच्च शिक्षणाच्या सगळ्या संस्था आमच्याकडे आहेत. आणि म्हणून बालवाडीच्या ताईला 2,000 पगार द्यायचा की 3,000 याच्यावरून भांडणं आहे. उच्च शिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतो, पण माणसाचं संगोपन किंवा माणसाचं जे बालपण आहे ते महत्वाचं आहे. याच पद्धतीनं मोठ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये, मुंबई महापालिकेमधली मूळ गावठाणं आहेत 200 गावठाणं, आगरी कोळी भंडारी इष्टीन आदिवासी, त्यांचं नियोजन सरकारने करू शकलं नाही. उरलेली महापालिका अनधिकृत बांधकाम आहे, पण त्यांना कोणी अनधिकृत म्हणत नाही, गावानं म्हणतात. याच पद्धतीने पनवेल महापालिका असेल, नवी मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, इथल्या मूळ गावांचं नियोजन करण्यामध्ये शासनाला अपयश आल्यामुळे तिथली बांधकाम अतिक्रमण ठरवण्याचा भयंकर निर्णय इथले प्रशासक आणि राज्यकर्ते घेत आहेत. आणि म्हणून गावांच्या नियोजनासाठी स्वतंत्र मंत्रालय असावं. आर्टिकल 40 नुसार स्वतंत्र कायदा आपण केला पाहिजे. गावातले रस्ते फार मोठे नसतील, पण छोटे रस्ते का होईना, 2 वाहनं जातील, घरांमध्ये पार्किंग असेल, याचे नियम कायदे कधीतरी एकदा बनवा, त्या गावाकडे द्या. गाववाल्यांना वाटलं तर त्याचं नियोजन ते करतील, एकत्र बसतील, त्यांना निर्णय घेऊ द्या. तुम्ही त्याचा SRA करू नका, कारण ज्या SRAने ज्या बिल्डिंग बांधल्या त्याच्याबद्दल लोकसत्तेमध्ये आर्टिकल आलं होतं. पूर्वीच्या झोपडपट्ट्या आडव्या होत्या, पण आता उभ्या झोपडपट्ट्या शासनाने निर्माण केल्या आहेत. त्या आडव्या झोपडपट्ट्यांपेक्षा जास्त गलिच्छ आहेत. आणि म्हणून रस्त्यावरच्या ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या चांगल्या होत्या अशी म्हणायची वेळ आली, कारण यामध्ये पैसे कमवण्याची प्रेरणा बिल्डर लॉबीची, राज्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून गावामध्ये ही नजर आमच्या गावठाणाला लागू नये. आणि म्हणून नगर विकास विभागाला विशेष अधिकार आता दिलेले आपल्याला दिसतात. आज नगर विकास खातं मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये एवढं आक्रमक आहे, जमिनी लुटण्यासाठी ते भूमाफियाच झालेत. सिडकोचं दुसरं नाव डिक्शनरीमध्ये भूमाफियाच होणार आहे. सिडको ही लोककल्याणकारी संस्था नाही. म्हणजे ज्यांनी जमिनी दिल्या त्यांच्यासाठी, ज्यांनी जमिनी दिल्या त्यांनी लुटतच गेले, त्यांची घरं पण भाडेकरारांना दिलीत, आणि जे बाहेरून आले त्यांना सगळ्या सुखसुविधा सिडको देते. म्हणजेच इथल्या मागासवर्गीयांना फसून पुन्हा एकदा ब्राह्मण, मराठे, वैश्य या उच्चवर्णीयांचं राज्य या देशात आणण्याचा हा डाव आहे, असा अनुभव एकूण चिंतनातून मला तयार लागला. आणि म्हणून गावाला जमीन मालकी मिळणे हा त्यांचा नैसर्गिक न्याय अधिकार आहे, कारण त्यांनी स्वतःच्या जमिनी, शेती, मासेमारी, मिठागृह हा सगळ्यांचा त्याग करून या शहराची निर्मिती केली आहे. तर त्यांचा विचार कधीतरी माणुसकीने होईल का? आणि म्हणून आर्टिकल 40 नुसार गावांच्या नियोजनाचा एक कायदा या चर्चेच्या निमित्ताने व्हावा, यासाठी आजचं बोलणं मी समर्पित करतो. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या आगरी कोळी कराडी पुढारी जे आहेत त्यांना सांगतो, बाबा रे, पूर्वीचा त्याग आमच्या लोकांचा, आमच्या जमिनी कशा पद्धतीने या ब्राह्मण मराठ्यांनी लुटल्या आहेत ते बघा, आणि मग थोडं 2 मिनिटं शांत बसून सिडको अधिकाऱ्यांना सांगा हा भाडे करार आम्हाला मान्य नाही. एकनाथ शिंदेना सांगा, फडणवीसांना सांगा, अजितदादांना सांगा, सिडकोच्या MDना सांगा, पण पूर्वीचा आमचा त्याग बघा. याच पद्धतीनं ओबीसींच्या आरक्षणाची जी लढाई आहे, ओबीसींना या देशामध्ये हजारो वर्ष कसं लुटलं गेलं, त्यांना प्रतिनिधित्व नाकारलं गेलं, त्यांच्यावर अत्याचार केले गेले, आणि म्हणून आरक्षणाची योजना आहे. आरक्षण ही भीक नाही, आरक्षण हे सवलत नाही. देशाचं नवनिर्माण म्हणजे ओबीसींचं आरक्षण आहे, देशाचं नवनिर्माण म्हणजे SC/STचं आरक्षण आहे. याच पद्धतीनं या देशामध्ये खेड्यांवर अन्याय झाला, खास करून मागासवर्गीय गावठाणांवर अन्याय झाला. अनेक भटक्या विमुक्त जाती आजही आहेत, त्यांना गावच नाही, त्यांना घरच नाहीत, त्यांना रेशन कार्ड नाही, त्यांना पॅन कार्ड नाही, त्यांना आधार कार्ड नाही, अशी वस्ती या देशामध्ये आहे. त्यांचं काय करायचं हा प्रश्न गावामध्ये एकत्र येऊन तुम्ही करा. आपल्या गावामध्ये SC/ST OBC अल्पसंख्याक नसतील तर गावांमध्ये त्यांना अधिकार दिला पाहिजे. आमच्या महिलांना 50% अधिकार गाव कमिटीमध्ये आणि घरांवर, जसं पुरुषांचं नाव मालक म्हणून आहे तसं दरवाजाच्या एका पाठीवर आमच्या महिलेचं, आपल्या पत्नीचं, आईचं, मुलीचं नाव त्या घरावर असलं पाहिजे. ही लोकशाही गावठाणाच्या संकल्पनेमध्ये मला अपेक्षित आहे. याच्यावर चर्चा झाली पाहिजे. दर 6 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी किंवा महिन्यांनी सार्वजनिक सभा, ग्रामसभा झाली पाहिजे. आपल्या गावाचा विकास कसा असला पाहिजे ह्याचे निर्णय दिल्लीमध्ये लोकसभेत जसे खासदार घेतात तसं आम्ही गावामध्ये घेतले पाहिजे. खासदारांना
समज यायची असेल तर ग्रामसभा ही अत्यंत ऍक्टिव्ह झाली पाहिजे. ग्रामसभेत प्रत्येकाने विषय आणि ठराव मांडले पाहिजे. सामूहिकरित्या आम्ही निर्णय घेतले पाहिजे. ही सवय जर आम्हाला ग्रामसभेत लागली, गावामध्ये लागली, तर त्याचं प्रतिबिंब लोकसभेत आणि विधानसभेत पडेल आणि तरच आमचे लोकप्रतिनिधी सुधारतील. 77 वर्षात गावांचं नियोजन करण्याची घोडचूक ज्या ज्या राज्यकर्त्यांनी केली, जे जे आमदार झाले, जे जे खासदार झाले, जे जे नगरसेवक झाले, जे जे सरपंच झाले, यांनी आपली चूक माझं हे भाषण ऐकल्यानंतर मान्य केली पाहिजे, खाली लिहिलं पाहिजे, होय आम्ही चुकलो. आणि जो चूक मान्य करतो तो चूक सुधारतो. आणि मग येणाऱ्या पिढ्यांनी या चुका सुधारल्या पाहिजे. जर आमच्या देशाचा इतिहास हडप्पा मोहेंजोदडोचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत काटेकोर, प्रतापगडाच्या किल्ल्याचा अत्यंत काटेकोर नियोजन करण्याचा असेल, तर इथल्या राज्यकर्त्यांना असं नियोजन का जमत नाही? आरमाराचं आणि बंदरांचं नियोजन महाराजांनी केलं होतं. आमच्या गावांची, आमच्या खाड्यांची गटारं का झाली? हा माझा प्रश्न देशाच्या सत्ताधाऱ्यांना, राज्याच्या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षांना पण आहे. म्हणून गावठाण प्रश्न हा साधा प्रश्न नाही, हा राष्ट्रीय प्रश्न आहे. संविधानाच्या आर्टिकल 40 नुसार याची मांडणी नव्यानं व्हावी. लोकसभेत, विधानसभेत नवीन कायदा व्हावा. नरेंद्र मोदींनी कधीतरी गावाकडे पाहावं. व्यापारी म्हणून तुम्ही अदानीला सगळं विकत सुटलात, शाळा पण विकायला लागल्यात. भविष्यात तुम्ही गावं विकण्याची घोडचूक करू नका, ही माझी नम्र विनंती माननीय पंतप्रधानांना करतो, माननीय मुख्यमंत्र्यांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या प्रतिक्रिया मला हव्या आहेत. धन्यवाद.